21 ते 27 जुलै दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस राहील? आता सध्या ना आज आहे 21 जुलै 2023. आजपासून विदर्भात चांगला पाऊस सुरू होईल. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, इकडं नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, संभाजीनगर, जालना या परिसरात आता ना 3-4 दिवस चांगला पाऊस आहे. 21 ते 27 पर्यंत. आणि त्याच्यानंतर इकडं कोकणपट्टी, पुणे, घाटमाता, मुंबई तिकडं मात्र आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढत जाणार आहे. महाबळेश्वर खूप पाऊस पडत तिकडं, मुंबईकडं, पुण्याकडे पाऊस चालूच राहील. मुंबईला सुरू राहील, नाशिककडे देखील पडत. इकडे पश्चिम महाराष्ट्रात मग सरी सुरू राहतील. मग इकडे सांगली, सातारा, सोलापूर, इकडं पुणे, अहिल्यानगर. पूर्ण मराठवाड्यात कशा पद्धतीचा पाऊस राहील? हे जवळपास 21 दुपारनंतर चांगला पाऊस सुरू होईल आणि रात्रीच्या मग जरा चांगला रिमझिम सुरू राहील चांगला. आणि एकंदरीत जे वंचित राहिलेले आहेत ना ते भाग, जे जिल्हे ते संपूर्ण व्यापून टाकतील आज. ओके. विदर्भ, पूर्व विदर्भात कसा राहील पाऊस? विदर्भ पूर्व जास्त राहील, नागपूरकडे जास्त राहील. आता जवळपास 22च्या नंतर तर मग नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती तिकडे जरा जास्त पाऊस पडेल तिकडे. नद्यांना पूर येण्याचा धोका कोणत्या जिल्ह्यामध्ये नागपूरकडे, नागपूर, भंडारा, गोंदिया तिकडं. आणि इकडं कोकणात आहे, कोकणपट्टीकडे म्हणजे इकडं महाबळेश्वर, इकडं मुंबईकडे तिकडं जरा जास्त पडेल. समजा आपल्याकडे सध्या जेमतेमच पडणार आहे. पिकाला लागेल तसं थोडंफार पडेल. समजा ओढ्या नाले वाहतील थोडे, पण जास्त नाही. आता मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मग जास्त पाऊस येईल पुन्हा.